नमस्कार मित्रांनो, मी चंद्रभान कदम. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मागच्या आठवड्यामध्ये वेळेचे जे सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत आहेत, पॉवर ऑफ टाइम, हे सेशन आपण कंप्लीट केले. 30 दिवसाचा आपला जो कोर्स होता फ्रीवाला, ते आपण पूर्ण सेशन कंप्लीट केले. तुम्ही व्हिडिओ बघू शकता चॅनलला जाऊन, चंद्रभान कदम या चॅनलवर. ठीक आहे, तर आपण आता नवीन सेशन स्टार्ट करणार आहोत आणि ते आहे न्यूमरोलॉजी कोर्स, जे बेसिक न्यूमरोलॉजी आहे, मोबाईल न्यूमरोलॉजी. तर त्याचे आपण सेशन आजपासून स्टार्ट करतोय. तर आपण आज बेसिक जे आहे इंट्रोडक्शन ऑफ न्यूमरोलॉजी याची माहिती घेणार आहोत. ठीक आहे, बऱ्याच जणांना यूट्यूबवरून वगैरे काही माहिती असेल. ठीक आहे, तर मी स्टार्टिंग पासून ज्यांना काहीच याविषयी माहिती नाही त्यांच्यासाठी मी पूर्ण थोडं बेसिक इंट्रोडक्शन देतो न्यूमरोलॉजीचं. ठीक आहे, न्यूमरोलॉजी जे आहे त्याला अंकशास्त्र पण म्हणतात. बेसिक काय होतं की न्यूमरोलॉजीमध्ये तुमची जी जन्मतारीख आहे तिचा उपयोग करून आपले जे क्वालिटीज आहेत, ठीक आहे, आपल्या लाईफमधले डेस्टिनी, लाईफ पाथ, या गोष्टी आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊ शकतो. लाईफमध्ये मित्रांनो हे बघा, आपण बाकीचं काही असो रिलेशन वगैरे आपण चेंज करू शकतो, पण जर तुमची डेट ऑफ बर्थ आहे त्यामध्ये कुठलाही चेंजेस होत नाही. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जन्माला आला त्यामध्ये तुम्ही काही चेंजेस करू शकत नाही. तीच तुमची डेट ऑफ बर्थ असते ओरिजिनल. तर तुम्ही कुठेही जरी आता म्हणजे जनरली नंबर्स खूप मॅटर्स करतात का, कारण तुम्ही मोबाईल घेतला तर त्याला तुम्हाला मोबाईलमध्ये पण नंबर येतात. अकाउंट नंबर ओपन केलं, ATM मध्ये गेले तरी पण त्याला पिन वगैरे नंबर शिवाय काहीच नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा बिल्डिंग बनवता त्यावेळेस पण तुम्हाला ते नंबर्सच आहेत, कॉर्नर वगैरे किती मीटर किती काय, म्हणजे पूर्ण नंबर्स आहेत. कोण येतं, अँगल वगैरे आहे त्यात पण नंबर आहे. तर लाईफमध्ये नंबर्स खूप मॅटर करतात आणि त्याचा इफेक्ट हा आपल्या जीवनात पडतो. म्हणजे जे तुम्ही नंबर, तुमच्या गाडी घेतली तर त्याला नंबर येतो. ठीक आहे, गाडीचा नंबर आहे, बँक अकाउंटचा नंबर आहे, मोबाईल नंबर आहे. तुम्ही जेव्हा शाळेत होते तेव्हा रोल नंबर असायचा तुम्हाला, आधार नंबर आहे तुमचा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या तुमच्या लाईफमध्ये मॅटर करतात. सॉरी. तर न्यूमरोलॉजी मध्ये काय आहे की न्यूमरोलॉजीचा जो उगम आहे तो 2000 वर्षापूर्वी झालेला पायथागोरस जो आहे त्यांनी हा न्यूमरोलॉजीचा शोध लावलेला आहे. त्यानंतर न्यूमरोलॉजी मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की चायनीज न्यूमरोलॉजी, वैदिक आहे, कायरो मेथड आहे. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहेत की आपलं जे वैदिक मेथड आणि कायरो मेथड जी आहे ती मेजर जी आहे ती नेम चेंज मध्ये येते. आता तुम्ही बऱ्याच जणांचं बघितलं असेल, नाव चेंज करून घेतलेत, मोठे मोठे ऍक्टर आहेत. आयुष्यमान खुराना आहे, किरण खेर आहे, परत राणी मुखर्जी आहे, अजय देवगण आहे. या सगळ्यांनी त्यांचं नेम बॅलेन्स करून घेतलेलं आहे. इवन सलमान खान झालं, ठीक आहे, मुकेश अंबानी झालं, हे पूर्ण जे आहेत म्हणजे त्यांच्या बिझनेस मध्ये पण ते या न्यूमरोलॉजीचा उपयोग करतात. आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल की कोलकाता नाईट रायडर्स जी आहे टीम, तर IPL ची टीम, तर ही आधी जिंकत नव्हती. म्हणजे बरेच त्यांनी IPL मध्ये बरेच वर्ष त्यांना म्हणजे एकही ते फायनल जिंकू शकले नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी जे आहे त्यांच्या जर्सीचा तुम्ही एक ऑब्झर्व करा, जुनं बघा, त्यांच्या जर्सीचा जो कलर आहे तो ब्लॅक होता. आणि त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स जो ओनर आहे त्यांनी काय केलं की कन्सल्टेशन घेतलं न्यूमरोलॉजीचं आणि त्याच्यानुसार त्यांनी जो आहे त्यांच्या जर्सीचा कलर पर्पल ठेवला. आणि त्यानंतर त्यांनी मला वाटतं 2-3 कप IPL चे जिंकलेले आहेत.
कारण मी तर एवढं क्रिकेट नाही बघत, पण मी हे न्यूज वगैरे ऐकलेली. मी एवढं क्रिकेटचा शौकीन नाही. तर असं आहे, जसं की आता बॅलन्स असतं, जसं जिओ नाव आहे जिओ, तर ते नाव बॅलन्स आहे, म्हणजे जो ओनर आहे त्याच्या नावाशी अपोजिट नाही आहे तो बॅलन्स नाव. तर हे नाव खूप मॅटर करतं आणि ते मेन कायरो मेथडमध्ये शिकवलं जातं, त्यामुळं कायरो मेथड पण आपण यात बघणार आहोत. आणि दुसरं जी गोष्ट आहे ती बाकीचे नंबर्स आहे, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर वगैरे चेंज करणं, तो जर बॅलन्स नसेल तर चेंज करणं, ठीक आहे. आणि जर तो बॅलन्स असेल तर तुम्हाला त्या गोष्टीपासून बऱ्याच म्हणजे प्रॉब्लेम्स कमी असतात. ते आपण एक वन बाय वन बेसिक नंतर पूर्ण मोबाईल न्यूमरोलॉजीचं एक चॅप्टर आहे त्यात शिकू, ठीक आहे. आता मेजर काय होतं इथं, की न्यूमरोलॉजी जी आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यानंतरच आपण त्यातूनच मेजर म्हणजे आपलं तेच आहे डेट ऑफ बर्थ जे आहे. आता सपोज तुमची डेट ऑफ बर्थ आहे 12/5/1990, म्हणजे DDMMYYYY फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये दोन मेजर जे आहेत ते एक लाईफ पाथ नंबर असतो आणि एक डेस्टिनी नंबर असतो. तर हे कसं काढायचं, तुमची डेट ऑफ बर्थ यूज करून हा लाईफ पाथ नंबर आणि डेस्टिनी नंबर काढायचा. तर ठीक आहे, आता आपण पहिले लाईफ पाथ नंबर काढू, जो की तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे. सपोज तुमची डेट ऑफ बर्थ 1 आहे, तर तर तुमचा जो लाईफ पाथ नंबर आहे तो एकच असेल, ठीक आहे. 10 आहे तुमची डेट ऑफ बर्थ, तर ते लाईफ पाथ नंबर 1 + 0 1. लाईफ पाथ नंबर 12 आहे, म्हणजे डेट ऑफ बर्थ 12 आहे, तर तुमचा लाईफ पाथ नंबर 1 + 2 काय आहे, 3 होईल. तसंच लाईफ पाथ नंबर तुमचा सपोज आता डेट ऑफ बर्थ आहे 28, म्हणजे 28/5/1990 असं असेल, तर जे 28 आहे डेट, तर ते 2 + 10 किती होतं, 2 + 8 किती होतं, 10. 1 + 0 1, म्हणजे हा 28चं तुमचं काही लाईफ पाथ नंबर 1 येईल, 28 ज्याची डेट ऑफ बर्थ आहे. असं तुम्ही लाईफ पाथ नंबर काढू शकता. आणि त्याच्यानंतर दुसरा जो नंबर असतो तो आहे डेस्टिनी नंबर. तर डेस्टिनी नंबर काय करतं, की म्हणजे तुमचे जे लाईफचं पहिले काही कार्यकाल असतो फर्स्ट का, तर त्यामध्ये तुमचा जो नंबर असतो लाईफ पाथ नंबर ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे तुम्हाला लाईफ पाथ म्हणजे तुमचं जे जीवनाचं आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा जो नंबर असतो ते तुमची डेस्टिनी असते, म्हणजे तुम्ही लाईफमध्ये कुठे पोहोचणार आहात त्यासाठी तो डेस्टिनी नंबर असतो. डेस्टिनी नंबर कसा काढायचा, आपल्याला तुमची जे आता आपण DDMMYYYY डेट ऑफ बर्थ आहे, तर त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही पहिले लिहून घ्या, त्याच्यानंतर मग तुमचे जेवढे डिजिट आहेत त्या सगळ्या डिजिटचे प्लस करायचे, ठीक आहे, सम, जोपर्यंत सिंगल डिजिट नंबर येत नाही तोपर्यंत. आता याच्यामध्ये काय तुमचं, आता सपोज आपण बघत होतो 12/5/1990, म्हणजे 12 मे 1990, तर त्याच्यामध्ये काय येणार, 1 + 2 हे झाले तुमचं डेट DD, प्लस मे मंथ, तर +0 +5, ठीक आहे. परत त्याच्यानंतर प्लस इयर प्लस 1990 प्लस 1 प्लस 9 प्लस 9 प्लस 0, आणि याची जी टोटल येते तो तुमचा जो आहे तो डेस्टिनी नंबर आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये किती झालं, 1 + 2 3 3 + 5 किती झालं, 8 8 + 1 9 9 + 9 18 9 + 9 27, म्हणजे टोटल जी आली तुमची 9 आली. 2 + 7 = 9, म्हणजे जो डेस्टिनी नंबर आहे तो 9 आहे. आणि जो तुमचा लाईफ पाथ नंबर आहे तो 12 पासून जो नंबर येतो सिंगल डिजिट तो आहे 3, म्हणजे 3 आणि 3 तुमचा लाईफ पाथ नंबर, 9 तुमचा डेस्टिनी नंबर, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही न्यूमरोलॉजीमध्ये तुमचा लाईफ पाथ आणि डेस्टिनी नंबर कॅल्क्युलेट करू शकता, ठीक आहे. तर आता ह्या नंबरची एक हे असते, क्वालिटी असते, म्हणजे प्रत्येक नंबर जो आहे तर त्याचं महत्त्व आहे. म्हणजे कुठलाही नंबर न्यूमरोलॉजीमध्ये कुठलाही नंबर चांगला वाईट असं काही नाहीये, पण मेजर करून जे आहे की तुमचा जो नंबर आहे त्या प्रत्येकाकडे, म्हणजे जसं आता जगामध्ये कसं विविध प्रकारची लोक आहेत, तर प्रत्येकाकडे वेगवेगळं टॅलेंट असतं.
आणि तो टॅलेंट जोपर्यंत आपण शोधत नाही, आपल्यातला जो टॅलेंट आहे आपलं, म्हणजे मेन जो आपण कशासाठी बनलोय, आपलं जे लाईफचं एम आहे, ते जर आपल्याला माहित नसेल तर आपण लाईफमध्ये काही करू शकत नाही, म्हणजे सक्सेसफुल होऊ शकत नाही म्हणण्यापेक्षा आपण चुकीच्या जर मार्गाने गेलं तर आपल्याला जिथं जायचं डेस्टिनी जे आहे आपलं, तिथे आपण पोहोचणार नाही. त्यामुळे ह्याच्या आधारे आपण काय करतो, की आपल्या जे क्वालिटीज आहेत त्या कुठल्या क्वालिटीज कमी आहेत काय आहे, आणि त्याच्या आपण रेमेडीज करतो. आणि रेमेडीज जे आहेत त्या पण प्रॅक्टिकल बेस असतात, जे की तुम्हाला स्वतः करायच्यात. त्यात असं अंधश्रद्धा वगैरे असं काही नसतं न्यूमरॉलॉजीमध्ये. त्या त्या तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकली करायच्या, आणि तुम्ही ज्या स्वतः प्रॅक्टिकली जसं जसं कराल तसं तसं तुम्हाला ते रिझल्ट येत जाणार न्यूमरॉलॉजीमध्ये. तर ते खूप पुढचा भाग राहिला रेमेडीजचा वगैरे. तर आपण आता बेसिक शिकतोय, तर बेसिक जे आहे, तर तुम्हाला लाईफ पाथ आणि डेस्टिनी हे 2 नंबर महत्त्वाचे आहेत. तर ते तुम्ही कशी कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला आज कळलेलं आहे. ठीक आहे. तर आपण उद्याच्या भागामध्ये बघूया, की जे नंबर्स आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून आपले जे वेगवेगळे त्यांचे डेस्टिनी, अजून एक त्यात असतं कुवा नंबर वगैरे असतो. ठीक आहे. आणि लोशू ग्रीड असते, त्यात लोशू ग्रीड काय आहे ते पण आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर एक एक नंबर वाईज आपण त्याची क्वालिटीज काय आहेत ते आपण शिकू. ठीक आहे. आता याच्यातच म्हणजे एक नंबर आहे. ठीक आहे. आता 1 ते 9 नंबरच असणार आहे. तुम्ही तुमच्या आता जन्मतारीख आहे 1 ते 31 मध्ये तुमचा जन्म झाला असेल. तुमचा जर जन्म 31 ला झाला तर तुमची डेट, तुमचा जो लाईफ पाथ नंबर आहे तो 4 आहे. तर ह्या 4 नंबरचं जे आहे ती क्वालिटीज काय आहेत. ठीक आहे. त्या व्यक्तीला काय आवडतं, ज्याची डेट ऑफ बर्थ 31 आहे त्याला काय आवडतं, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, म्हणजे मेन तो कसा आहे. ठीक आहे. आणि कुणाकुणाशी कुठल्या कुठल्या नंबर्स वाल्यांशी त्याचं पटतं, म्हणजे जे डेट ऑफ बर्थ कुणाचा आता 12 आहे तर 3 वाल्याशी जमतं का, त्याचं रिलेशन त्याच्यासोबत कसं आहे, 2 वाल्यासोबत त्याचं रिलेशन कसं आहे, 4 वाल्यासोबत त्याचं रिलेशन कसं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या न्यूमरॉलॉजीमध्ये शिकणार आहोत डे बाय डे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही कुठलंही आपलं सेशन मिस करू नका, आणि तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही काय करा, आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. त्यानंतरच तुम्हाला ते नवीन नवीन नोटिफिकेशन येत जातील. आता आजपासून तुम्हाला डेली एक व्हिडिओ मिळत जाईल, आणि ते तुम्ही जो आपला बेसिक न्यूमरॉलॉजीवर आहे, बेसिक आणि आपण त्यात मोबाईल न्यूमरॉलॉजी हे बेसिक आपण याच्यात शिकणार आहोत. जेणेकरून तुम्ही ते शिकून तुम्ही स्वतः अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जेव्हा जाणवेल की लाईफमध्ये नाही, आपण हे चेंज केल्यानंतर आपल्या लाईफमध्ये काय गोष्टी घडते, हे ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जसं जसं तुम्हाला एक एक गोष्टी सांगत जाईल त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये जे आधी गोष्टी घडल्यात तर त्या का घडल्या हे पण तुम्हाला ऑटोमॅटिक समजत जाईल की नाही बरोबर आहे, ही माझी डेट ऑफ बर्थ आहे आणि सरांनी असं असं सांगितलं, तर हे बरोबर आहे, माझ्या लाईफमध्ये अशा गोष्टी घडल्या. तर हे ऑटोमॅटिक तुम्हाला कळेल. कारण मी म्हणत नाही की तुम्ही मी जे सांगतोय ते तुम्ही मान्यच करा. ठीक आहे. तुम्ही पहिले शिका, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पटत असेल तर ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. नाही तर काही लोक काय असतात की नाही मला मानायचंच नाही, मला म्हणजे हे नकोय. मी ज्या गोष्टी सांगतोय म्हणजे न्यूमरॉलॉजी मध्ये, कारण हे एक शास्त्र आहे न्यूमरॉलॉजी, रिसर्च आहे याच्यावर. जवळपास 2000 वर्षापूर्वीचा विषय, त्याच्यामध्ये भरपूर रिसर्च झालेला आहे. बरेच त्यांनी सॅम्पल कलेक्ट केले असतील, डेट ऑफ बर्थ हे नंबर असल्यानंतर काय होतं, म्हणजे त्या माणसांना त्यांनी पूर्ण माणसांचा अभ्यास केलाय. जसं आता ऍस्ट्रॉलॉजी आहे. ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय आहे तुम्हाला एक सांगतो मी बेसिक, की ऍस्ट्रॉलॉजी ज्यावेळेस तुम्ही जन्मता त्यावेळेस जो अवकाश आहे, पूर्ण आकाश आहे, त्या आकाशाचा एक फोटो असतो. म्हणजे ते तुम्ही जन्माला ते एक फोटो काढला त्याच्यानंतर ते हे चेक करतात की ग्रहाची जी लोकेशन्स आहेत, कुठं कुठं काय काय लोकेशन्स आहेत. तर त्यांनी आपले जे पूर्वज आहेत त्यांनी असा अभ्यास केला असेल, म्हणजे माझं मी सांगतोय एक अनुमान, की त्यांनी काय केलं, आता सपोज आता जन्मला एक, त्यावेळेस पोझिशन जी आहे ग्रहाची ती पूर्ण लिहून घेतली, म्हणजे पूर्ण चेक केली त्या ग्रहाची पोझिशन, आणि त्या पोझिशनला जे जन्मले तर त्यांच्याशी डिस्कशन करून त्यांच्यात कुठल्या कुठल्या क्वालिटीज आल्या, त्यांची हाईट काय, त्यांचा रंग कसा, ते दिसायला कसे आहेत. ठीक आहे. त्यांच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी घडत गेल्या. हे सिंपल नाहीये मित्रांनो, म्हणजे बरेच जण आहेत
आता कुणी कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणतं, पण ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण गोष्टी सांगतात ते तुम्हाला. आपण बेसिक न्यूमरोलॉजी मध्ये पहिले एक माझं सेंटेन्स आहे की हार्ड वर्क ला सबस्टिट्यूट नाहीये. तुम्हाला हार्ड वर्क करणं गरजेचंच आहे, म्हणजे त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आता जसं की महाभारतात पण बघा तुम्ही, कृष्ण जो आहे तो अर्जुनाला सांगतो की सगळं, म्हणजे सगळं रेडी आहे, हे असं अशा गोष्टी होणार आहेत आणि तू जिंकणार आहे, सगळं रेडी आहे, फक्त तू काही टेन्शन घेऊ नको. म्हणजे ज्यावेळेस तो युद्धाच्या आधी कृष्ण त्याला सांगतो, तर त्यावेळेस तो काय म्हणतो की मग सगळं सब अगर तय है, सगळं म्हणजे ठरलेलं आहे, तर मग तुम्ही का करताय? एकदा तुम्ही अं, काय करा की आंखें बंद करके म्हणजे डोळे ब्लिंक करा आणि त्याच्यानंतर पूर्ण चेंज करून टाका. तर त्यावेळेस त्याला श्रीकृष्ण म्हणतो की सगळं जरी ठरलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे काय घडणार आहे वगैरे सगळं घडणार जे आहे ते ठरलेलं जरी असलं, तरी पण तुला तुझी कर्म करावं लागतील आणि तू जर तुझी कर्म कंप्लीट केली तरच तुला त्या गोष्टी भेटणार. म्हणजे काय करायचंय की आपली जी कर्म आहेत ती आपण आपली प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जनरली पण बोलताना म्हणतो की तुमची जी कर्म आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे करा, तुम्हाला लाईफ मध्ये काहीच कमी नाही पडत, म्हणजे जे पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला मिळत जातील. पण यामध्ये काय होते की आता अर्जुन पण कर्म त्याचे करत होता आणि दुर्योधन पण करत होता, पण जिंकलं कोण? अर्जुन. म्हणजे काय होते की तुम्ही कर्म करताय, दोघं पण कर्म करत आहेत, पण तुम्ही कुठली कर्म करताय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे मॅटर करतं. तुमचा माइंड काय करतोय, तुमचा माइंड काय विचार करतोय, तुमचा आवरा कसा आहे. आता आवरा काय की म्हणजे माइंड मेन जे तुमचं आहे, तुम्ही जे मेन निगेटिव्ह जर विचार करत असाल कंटिन्यू, तर काय होत जाते की तुमचं माइंड निगेटिव्ह 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 गोष्टीकडे जातं, सोल्युशन शोधत नाही. म्हणजे एखादं तुम्हाला काम दिलं, तुम्ही स्ट्रेसमध्ये काम दिले की तुम्ही म्हणणार हे नाही होत, त्याला एवढा वेळ लागतो, त्याला तेवढा वेळ लागतो. तर सगळ्या प्रकारची माणसं असतात, पण ज्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जेव्हा तुमचा चेंज होतो, म्हणजे आता हे न्यूमरोलॉजी मी आता जेव्हा तुम्हाला सांगते, तर बरीच लोक अशी पण असतात की असं काही नसतं, नंबर्स वगैरे काही नसतं, तुम्ही म्हणजे कुठलं पण असू दे, त्यांना काही सांगितलं की ते काय करणार की त्याला इग्नोर करणार, हे असं काही नसतं आणि ते तसं काही नसतं. पण ते हे म्हणत नाहीत की आपण एवढे दिवस झालं करतोय, प्रयत्न करतोय किंवा काही, तर आपल्याला काही गोष्टीतून सक्सेस होत मिळत नाही. पण ते का मिळत नाही, त्याच्या मागे काही रिझन आहेत का काय? किंवा मग एखादी गोष्ट, ही गोष्ट आपल्याला कोणी सांगितली तर ही करून बघायला काय हरकत नाही, त्याला काही 5 मिनिटच लागतात. तर 5 मिनिटाची जी गोष्ट आहे ती करणं, म्हणजे काय होतं की तुमची इच्छाशक्ती तिथे कुठेतरी कमी पडते. आणि जे निगेटिव्ह माइंडसेट वाले असतात त्यांची इच्छाशक्ती म्हणजे तिथे मॅटर करते. आणि पॉझिटिव्ह वाले काय करतात, हा ठीक आहे असं सांगितलं, काय करायला काय हरकत आहे, याच्यात काय आपल्याला नुकसान नाही, पैसा लागत नाही, तर ठीक आहे आपण ते करू. त्यामुळे ते काय करणार की ते काम कम्प्लीट करणार. तशा त्या गोष्टी असतात. तर त्यानुसार आज आपण एवढंच बघूया, परत उद्याच्या भागात भेटूया. ठीक आहे, धन्यवाद.